जुन्या वाहनांवर ग्रीन करात मोठी वाढ, राज्य सरकारची नवी कररचना लागू। राज्यातील वाढत्या वायू प्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी राज्य सरकारने मोटार वाहन कर कायद्यात महत्त्वाची दुरुस्ती केली असून जुन्या वाहनांवर आकारल्या जाणाऱ्या ग्रीन करात मोठी वाढ करण्यात आली आहे। विधानसभा अधिवेशनात मंजूर झालेल्या महाराष्ट्र मोटार वाहन कर दुरुस्ती विधेयक 2026 अंतर्गत ही नवीन कररचना लागू करण्यात आली आहे। नवीन दरांनुसार प्रदूषण करणाऱ्या जुन्या वाहनांवरील कर जवळपास दुप्पट करण्यात आला आहे। त्यामुळे वाहनधारकांच्या खिशावर अतिरिक्त भार पडण्याची शक्यता आहे। राज्यपालांच्या मंजुरीनंतर सुधारित अधिनियम अधिकृत राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आला असून नवीन नियम लवकरच लागू होणार आहेत। या दुरुस्तीप्रमाणे वाहनाच्या पहिल्या नोंदणीनंतर 15 वर्षे पूर्ण झाल्यानंतर दर 5 वर्षांनी ग्रीन कर आकारण्यात येणार आहे। कर निश्चित करताना वाहनाचा प्रकार आणि त्याचे उत्सर्जन मानक विचारात घेतले जाणार आहे। नवे ग्रीन कर दर पुढील प्रमाणे असे आहे। दुचाकी वाहनांसाठी BS6 किंवा त्यापुढील 2000 रुपये, BS4 किंवा त्याखालील 4000 रुपये। पेट्रोल चारचाकी कारसाठी BS6 किंवा त्यापुढील 3000 रुपये, BS4 किंवा त्याखालील 6000 रुपये। डिझेल चारचाकी कारसाठी BS6 किंवा त्यापुढील 3500 रुपये, BS4 किंवा त्याखालील 7000 रुपये। या वाढीमुळे जुन्या वाहनधारकांवर आर्थिक परिणाम होणार असला तरी पर्यावरणपूरक आणि नवीन वाहनांकडे वळण्यासाठी प्रोत्साहन मिळेल असा दावा शासनाकडून करण्यात येत आहे। दरम्यान राज्य सरकारने महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण 2025 देखील जाहीर केले असून भविष्यातील निवासी व व्यावसायिक इमारतींमध्ये इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग सुविधा बंधनकारक करण्यात येणार आहे। पेट्रोल आणि डिझेल वाहनांमुळे वाढणाऱ्या प्रदूषणामुळे नागरिकांमध्ये श्वसनासह विविध आजार वाढत असल्याने इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवण्यावर सरकारचा भर आहे। परिवहन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार नवीन नियमांची अंमलबजावणी लवकरच सुरू होणार असून वाहनधारकांनी याची तयारी ठेवावी असे आवाहन करण्यात आले आहे। हिंदी मराठी